तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईब्सच्या चॅनलवरती। तर महाराष्ट्र शासनाने अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या बदल्यांना मंजुरी दिल्याच्या आशयाचे व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत। तर या व्हिडिओमधील असलेली बदलीविषयीची माहिती ही का खरी आहे की खोटी आहे, आता याविषयीची माहिती थेट शासनानेच आपल्याला दिलेली आहे। तर शासनाने दिलेली माहिती आपण सविस्तर पाहणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा, म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर तुम्ही पाहू शकता, महाराष्ट्र शासनाचं अधिकृत हे अकाउंट आहे महाराष्ट्र DGIPR। या अकाउंटहून या योजनेविषयीच्या मंजुरीबाबत जो काही व्हिडिओ बनवण्यात येत आहे, त्या व्हिडिओ संदर्भातली खरी माहिती यामध्ये आता देण्यात आलेली आहे। हा व्हिडिओ फेक आहे अशा प्रकारची। तर चला मग आता आपण पाहूया। त्यामध्ये तुम्ही पाहू शकता, महाराष्ट्र शासनाने अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या बदल्यांना मंजुरी दिल्याचा दावा करणारा व्हायरल व्हिडिओ दिशाभूल करणारा आहे। अर्थातच अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना कशाही प्रकारच्या बदल्यांना मंजुरी दिलेली नाही किंवा त्याचा GR हा शासनाने प्रसिद्ध केलेला नाही, अशा प्रकारची माहिती ही आपल्याला या स्टेटमेंटमधून समोर येते। तर आता जो दिशाभूल करणारा व्हिडिओ आहे, त्या व्हिडिओमध्ये नेमकी काय माहिती सांगितली जात आहे ती देखील येथे आहे, ती देखील आपण येथून पाहूया। त्यामध्ये तुम्ही पाहू शकता, या व्हिडिओमध्ये दिनांक 9 ऑक्टोबर 2024च्या शासन निर्णयाचा संदर्भ हा दिलेला आहे। या शासन निर्णयामध्ये एकात्मिक बालविकास सेवा योजनामध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची नियुक्ती ही स्थानिक समुदायातून करणे आवश्यक आहे। अंगणवाडी सेविका व मदतनीस या स्थानिक क्षेत्रातील रहिवासी असल्यामुळे त्यांना समुदायाची स्वीकृती असते, त्यामुळे त्यांचा समुदायाशी परिचय असल्याने त्यांच्याकडून योजनेविषयी देण्यात येणाऱ्या माहितीला, मार्गदर्शनाला समुदायाचा प्रतिसाद मिळतो, त्यामुळे योजनेची अंमलबजावणी प्रभावीरित्या करता येते। सबब एकात्मिक बालविकास सेवा योजनामधील राज्यातील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतीस यांना बदली अनुयायी राहणार नाही, असे स्पष्टपणे नमूद करण्यात आलेले आहे। तर तुम्ही पाहू शकता, या व्हिडिओमध्ये काही अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्याविषयीची माहिती यामध्ये अशा प्रकारे देण्यात आलेली आहे। हा जो फेक व्हिडिओ आहे, त्याचं जे पोस्टर आहे, तो व्हिडिओ कशा प्रकारे तुम्हाला समोर येऊ शकतो ते देखील येथे खाली दिलेले आहे, ते तुम्ही इथून पाहू घ्या। अशा प्रकारचं जर पोस्टर किंवा थंबनेल तुम्हाला जर यूट्यूबवर पाहायला मिळालं, तर असे व्हिडिओ जे आहेत की अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची बदली मंजूर GR आलेला आहे, हा एकदम फेक असा व्हिडिओ आहे। यामध्ये दिलेली माहिती एकदम चुकीची आहे। अद्याप तरी अशा कोणत्याही प्रकारच्या बदलीचा व्हिडिओ हा शासनाकडून समोर अद्याप आलेला नाही, त्यामुळे अशा कोणत्याही चुकीच्या व्हिडिओला तुम्ही बळी पडू नका। अशा प्रकारची माहिती ही महाराष्ट्र DGIPR यांच्या माध्यमातून पोस्ट करत देण्यात आलेली आहे। तर हा जो व्हिडिओ आहे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या बदल्याविषयीचा, हा सरासर फेक आहे। यामधील माहिती ही सरासर चुकीची आहे आणि जरी तुम्ही हा व्हिडिओ पाहिला असेल, तर यामध्ये देण्यात आलेली माहिती ही 9 ऑक्टोबर 2024 रोजीच्या शासन निर्णयातील संदर्भातून घेतलेली आहे, त्यामुळे ही माहिती देखील जुनी आहे आणि ही माहिती देखील चुकीची आहे, कारण हा जुना GR आहे, त्यामधून हा संदर्भ या व्हिडिओसाठी घेतलेला आहे। त्यामुळे अशा कोणत्याही चुकीच्या माहितीच्या बळी पडू नका। अशा प्रकारची देखील माहिती, अशा प्रकारच्या देखील सूचना आपल्याला महाराष्ट्र DGIPR यांच्या अधिकृत अकाउंटहून पाहायला मिळत आहे। तर अद्याप तरी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या बदल्यांना मंजुरी दिल्याचा दावा करणारा GR हा अद्याप तरी आलेला नाही। जेव्हा केव्हा देखील GR येईल तेव्हा अपडेट्स ह्या तुम्हाला येतीलच, पण ही जी सध्याची व्हिडिओची असलेली माहिती आहे किंवा हा जो व्हिडिओ आहे अंगणवाडी सेविका व मदतनीसांना मिळण्यात आलेल्या बदलीच्या मंजुराचा दावा करणारा, हा एकदम फेक आहे। यामधील माहिती एकदम चुकीची आहे, हीच माहिती आपल्याला यामधून पाहायला मिळते। तर अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या बदल्यांना मंजुरी दिल्याचा दावा करणारा व्हायरल व्हिडिओ हा एकदम चुकीचा आहे, त्यामधील माहिती ही एकदम खोटी आहे। तर ही होती या व्हिडिओ संदर्भातली सविस्तर माहिती जर तुम्हाला आवडली असेल, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा, म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील।